महाराष्ट्र न्यूज वन, नवा दिवस नवी बातमी. नमस्कार, मी अप्पासाहेब माळे. आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज वन चॅनल. पाहूया आत्ताची महत्त्वाची घडामोड. निवडणुकीची चाहूल लागली की पक्षांतराचे वारे वाहू लागतात. कोल्हापूर महापालिका निवडणूक सुद्धा याला अपवाद राहिली नाही. 5 वर्षांनी होत असलेल्या महापालिका निवडणूक जिंकायचीच या इराद्याने सगळे पक्ष तयारीला लागले आहेत. इलेक्टिव्ह मेरिटला महत्त्व देत प्रत्येक पक्ष सक्षम उमेदवारांना प्राधान्य देत आहे. त्यांना पक्षात सामावून घेतले जात आहे. तर खोबरं तिकडं चांग भलं म्हणत अनेक जण सत्तेच्या वळचणीला जात आहेत. विधानसभेला नेत्यांनी उमेदवारी डावलली म्हणून कोणी पक्ष बदलला तर कोण नेत्यावर नाराज होऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. ना नेते मंडळीवर विश्वास ना जनतेशी कमिटमेंट. आम्ही करू ते सही राजकारण या धारणेने काही जण राजकारणाकडे पाहतात. निवडणूक म्हटलं की मनी पॉवर आणि मॅन पॉवर गरजेचे, या दोन्हीवर भिस्त ठेवत अनेक इच्छुकांनी नेते आणि पक्ष निवडले. गेल्या वर्षभरात कोल्हापुरातून 50हून अधिक नगरसेवकांनी पक्षांतर केले. या पक्षांतराचा फटका साऱ्याच पक्षांना बसत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना अशा सगळ्याच पक्षात इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू आहे. सत्ताधारी असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार पक्षाकडे इनकमिंग जास्त आहे. त्याचा फटका दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाला बसला. मात्र कार्यकर्त्यांच्या जीवावर पुन्हा एकदा मैदान मारू असा विश्वास बाळगत सगळेच महापालिकेसाठी तयारी करत आहेत. गेल्या काही विधानसभा निवडणुकीत उमेदवारीहून काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगले. निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत अनेकांनी पक्ष आणि नेता बदलला. पक्षप्रवेशाचे सोहळे कधी मुंबईत, कधी ठाण्यात तर कधी कोल्हापुरात रंगले. आतापर्यंत ज्यांच्या विरोधात राजकारण केले त्यांचे नेतृत्व स्वीकारले. महापौर, स्थायी समिती सभापती अशी महत्त्वाची पदे भूषवलेल्या मंडळींनी या पक्षातून त्या पक्षात उड्या टाकल्या. माजी महापौर सई खराडे या मूळच्या काँग्रेसच्या 2006 महापौर असताना त्या जनसुराज्य पक्षात दाखल झाल्या. महापौरपद टिकवलं. आता त्या शिवसेना शिंदे गटात दाखल झाल्या आहेत. त्यांचे चिरंजीव शिवतेज खराडे हे नगरसेवक पदासाठी तयारी करत आहेत. 1999 काँग्रेसकडून माजी महापौर महादेवराव अडगुळे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. 2 नंबरची मते घेतली. आता त्यांचे चिरंजीव इंद्रजित अडगुळे हे शिवसेनेत दाखल झाले. माजी महापौर सुनील कदम, माजी महापौर सरिता मोरे, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे हे शिवसेनेत दाखल झाले आहेत. माजी महापौर निलोफर आजरेकर, प्रतिभा नाईक नवरे, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, नगरसेवक प्रकाश नाईक नवरे, रशीद बारगीर हे सारी मंडळी मूळची काँग्रेसची. आजरेकर या अपक्ष निवडून आल्या होत्या, मात्र त्यांना महापौर काँग्रेस कोट्यातून मिळाले होते. आता हे सारे जण शिवसेनेत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. तारा राणी आघाडीचे महापालिकेतील गटनेते सत्यजित कदम, शिवसेनेतून निवडून आलेले अभिजित चव्हाण, राष्ट्रवादीतून निवडून आलेले अनुराधा खेडकर, आनंदराव खेडकर, तारा राणी आघाडीतून निवडून आलेले अर्चना पागर, कविता माने, सीमा माने, पूजा नाईक नवरे यांनी हाती धनुष्यबाण घेतला आहे. सत्यजित कदम यांच्याकडे शिवसेना जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी आहे. माजी महापौर सुरमंजिरी लाटकर व स्थायी समितीचे सभापती राजेश लाटकर हे महापालिकेतून निवडून आले. राष्ट्रवादीतून राजेश लाटकर हे राष्ट्रवादीतील बिनीचे शिलेदार मुश्रीफ यांचे हार्ट असले म्हटले जाई. गेले काही वर्षे ते काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. माजी नगरसेवक विनायक फाळके काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. काँग्रेसकडून निवडून आलेले माजी नगरसेवक दिलीप पवार, सरस्वती पवार हे सध्या भाजपात आहेत. राष्ट्रवादीतून स्वीकृत नगरसेवक बनलेले उत्तम कोराणे व्हाया शिवसेनेतून भाजपात पोचले. माजी नगरसेवक अमोल माने यांनी राष्ट्रवादी शिवसेना शिंदे पक्ष ते राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असा प्रवास केला. तारा राणी आघाडीतून निवडून आलेले ईश्वर परमार, मेहजबीन रियाज सुभेदार हे सध्या काँग्रेसमध्ये आहेत. भाजपकडून 2015 निवडून आलेले कमलाकर भोपळे यांनी राष्ट्रवादीत अजित पवार पक्षाचे घड्याळ हाती बांधले. स्थायी समितीचे माजी सभापती रमेश पवार यांनी शिवसेनेचा झेंडा घेतला तर प्रकाश काटे
हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षात सामील झाले. माजी महापौर दीपक जाधव, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मुरलीधर जाधव सध्या भाजपात आहेत. तारा राणी आघाडीचे विलास भास्कर भाजपवासी झाले. तारा राणी आघाडीचे नगरसेवक असलेले निलेश देसाई सध्या भाजपात आहेत. तर रत्नेश शिरोडकर यांनी शिवसेनेला पसंती दिली आहे. अजित मोरे, रामचंद्र भाले, स्मिता माळी, राजू हुंबे, जहांगीर पंडत, गीता गुरव, दिगंबर फराकटे, संभाजी जाधव, भरत लोखंडे, रीना कांबळे, अश्विनी बारामते, सुनंदा मोहिते, नंदकुमार गुजर, रमेश पुरेकर, मृदुला पुरेकर यांनी पक्षांतर करत शिवसेनेत दाखल झाले आहे. आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.